घेतली पाहिजे, तिचा कालावधी किती, तर 70 ते 80 दिवसापासून आपण ही फवारणी घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या कांद्याची फुगवण होण्यासाठी मदत होईल. तर त्यामध्ये मित्रांनो आपण व्हिडिओ पूर्णपणे संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला त्यामध्ये पॉईंट टू पॉईंट कळेल. म्हणजे ते काय होतं, काही शेतकरी मित्र व्हिडिओ थोडा बघतात, त्यामुळे काय होतं आपल्याला पूर्णपणे माहिती मिळत नाही आणि व्यवस्थित फवारणी होते. त्यासाठी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती. आतापर्यंत नत्र, स्फुरद, पालाश हे आपण तिन्ही प्रमाणात दिलंय, म्हणजे खताच्या पात्रामध्ये आपण दाणेदार फॉर्ममध्ये आतापर्यंत दिलंय. तर मित्रांनो त्यासाठी आपण जे नत्र, स्फुरद, पालाश दिलाय, तर हे आपण आता परत दिल्यानंतर आपल्याला म्हणजे लागू होण्यासाठी खूप दिवस लागतील आणि त्याला म्हणजे अन्नद्रव्य पोहोचण्यासाठी झाडापर्यंत, मुळापर्यंत, मुळापासून ते घ्यायचं आणि नंतर वरती पाठवायचं, फळामध्ये पोहोचवायचं, म्हणजे यामध्ये खूप दिवस लागून जातील. मित्रांनो त्यासाठी आपण आज ती फवारणी घेणार आहोत. त्यानंतर काही शेतकरी मित्रांची कांद्याची पात जास्त प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे पातीचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात वाढतंय आणि फळाचं छोटं पडतंय, म्हणजे साईज पूर्ण एकसारखी होत नाही. त्यामुळे काय होतं मित्रांनो, जे अन्नरस आहे तो खाली उतरत नाही, तर त्यासाठी पण आपल्याला फवारणी घ्यायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण घेणार आहोत त्यामध्ये म्हणजे फवारणीमध्ये आपण घेणार आहोत 0050. एका लिटरसाठी आपण हे 7 ग्रॅम घेणार आहोत, म्हणजे पंपासाठी 140 ग्रॅम होणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण यामध्ये बोरान पण घेणार आहोत. बोरान जे आहे आपल्याला तो 2.5 ग्रॅम घ्यायचा आहे, म्हणजे एका पंपासाठी 50 ग्रॅम होईल. आणि त्यानंतर लिओसिन घ्यायचं आहे, म्हणजे लिओसिन किंवा चमत्कार. तर मित्रांनो आपण जाणून घेऊ आता पोटॅशचं कार्य काय असतं. समजा पोटॅश मित्रांनो आपण 0050 देणार आहे, त्यामुळे काय होतं त्याच्यामुळे आपल्या फळाची म्हणजे जी कांदा आहे त्याची क्वालिटी सुधारण्यासाठी मदत होते आणि जी कांद्याची पात आहे ती वाढण्यासाठी पण याची आपले जे होतं पोटॅशची त्याची मदत होते. त्यामुळे काय होतं मित्रांनो, जे आपलं फळ कांद्याचं जे फळ आहे, समजा जो कांदा आहे त्याची साईज वाढते आणि एकसारखी होते. त्यानंतर कांद्याला जो रंग येतो, म्हणजे आपलं काय होतं नंतर आपण कांदा काढण्याची वेळेस आपले कांदे 2-4 प्रकारच्या रंगाचे असतात. काही पिवळे पडतात, काही पांढरे असतात आणि काही एकदम गर्द रंगाचे असतात. तर ती म्हणजे पोटॅशची कमतरता. तर आपण ते करण्यासाठी आपण पोटॅश टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर आपलं काय होतं टिकाऊपणा वाढतो, म्हणजे कांद्याला आपण जर का पोटॅश दिलं तर आपला कांदा जास्त दिवस आपल्याला चाळीमध्ये साठवून ठेवू शकतो. तर पोटॅशच्या कमतरतेचे लक्षण आपल्याला जाणून घ्यायचं असलं तर म्हणजे आपण एक शेतात फेरफटका मारत असतेवेळेस लक्ष ठेवायचं, आपली जी कांद्याची पात आहे ती पिवळी होते आणि पातीवरती चट्टे पडतात आणि तसेच ते चट्टे गडद मोठे होतात, म्हणजे काही काही ठिकाणी आपल्याला बारीक चट्टे पण दिसून येऊ शकतात. त्यानंतर ती पात खाली पडते आणि कांद्याची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ती वाढ खुटते पोटॅशमुळे आणि कांद्याचा आकार एकसारखा येत नाही. म्हणजे काय होतं, काही कांद्यांना डेंगळ्या येतात, तर काही कांदे छोटेच राहतात, तर काही कांदे पोचत नाही. त्यामुळे आपल्याला साठवणुकीसाठी ते कांदे आपल्याला निवडून टाकावे लागतात. त्यामुळे आपण पोटॅश वापरा आणि पोटॅशचे वापरणं आपल्याला गरजेचं आहे, त्यामुळे आपल्या कांद्याची वाढ होईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जे द्यायचं आहे ते म्हणजे बोरॉन. तर बोरॉनमध्ये म्हणजे आपल्याला काय होतं, बोरॉन देणं कांद्यासाठी एकदम गरजेचं आहे. बोरॉनची कमतरतेमुळे काय होतं, संपूर्ण स्टार्च जे असतात कांद्याच्या पातीमध्ये त्यांचं प्रमाण वाढतं आणि शर्करांचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होत नाही, म्हणजे कांद्याच्या पातीमध्ये जी शर्करा असते तिचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होत नाही. त्यामुळे काय होतं, जे कांद्याची पात आहे ती ग्लुकोजचं म्हणजे रूपांतर, त्या शर्कराचं रूपांतर ग्लुकोजमध्ये न झाल्यामुळे कांदा आपला पोचत नाही आणि जो पापुद्रा आहे कांद्याचा, तर जो पापुद्रा तो पूर्णपणे बारीक पडतो. त्यामुळे काय होतं, त्यांचा ताण आणि सहनशीलता कमी होते, म्हणजे पाण्याचा ताण घेण्याची सहनशीलता बोरॉन नसल्यामुळे होते. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला सहनशीलता आणि ताण वाढवायचं, म्हणजे पाणी आपल्याला कमी पण दिलं तर आपल्या कांद्याला मदत झाली पाहिजे आणि कांदा सुदृढ राहायला पाहिजे. त्यासाठी आपण बोरॉन वापरायचं आहे. तर बोरॉनची लक्षणं परत म्हणजे आपल्याला शेतात जर का समजतच नसेल तर त्याचं पण लक्षणं काय होतं, पातीचे शेंडे वाकडे होतात, म्हणजे वरची साईड जे होते करपल्यासारखे होतात आणि कांदा ठिसूळ राहतो, म्हणजे टिकाऊपणासाठी एवढा व्यवस्थित राहत नाही, फुगल्या जातो, फक्त वजनदार नसतो आणि कांद्याची पात वाढ खुटून जाते. त्यामुळे आपल्याला बोरॉन देणं अति महत्त्वाचं आहे. तर बोरॉनचं मेन कारण म्हणजे शर्करा. आपल्याला शर्करांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करायचं आहे, म्हणजे शुगरचं प्रमाण आपल्याला कांद्यामध्ये वाढवायचं आहे. त्यामुळे आपला कांदा व्यवस्थित आणि टिकाऊ होईल. तर आपल्याला शेवटच्या म्हणजे 70 ते 80 दिवसानंतर बोरॉनची गरज पडतेच, म्हणजे बोरॉनची गरज तर
पुढच्या काळात टिकवण्यासाठी आणि व्यवस्थित होण्यासाठी तर आपल्याला ती महत्त्वाचीच असते मित्रांनो. आता परत त्यानंतर काय असतं, काही शेतकरी मित्रांचा काय प्रॉब्लेम झालाय, कांद्याची पात जास्त प्रमाणात वाढली. तर म्हणजे काय, त्याचा जे दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जे खतं दिलंय त्यामध्ये काही मित्रांनी काय केलंय, नत्राचं प्रमाण वाढवलंय किंवा फवारणीद्वारे नत्राचं प्रमाण दिलंय. तर आम्ही कसं सजेस्ट करतो, पहिल्या फवारणीसाठी आम्ही 19 विद्राव्य खत, आपल्याला वॉटर सोल्युबल खत याचा वापर सांगितला होता. त्यानंतर दुसऱ्या फवारणीसाठी आपण जे होतं, समजा दुसरी फवारणीची कालावधी आपला होता 30 ते 35 दिवस किंवा 40 दिवसापर्यंत, त्यामध्ये आपण 52-34 वापरलं असतं. तर काय आपल्या कांद्याची फुगवण तेव्हापासून सुरुवात झाली असते, म्हणजे पात वाढणे कमी झाले असते, त्यात नत्र आलं नसतं. तर काही शेतकरी मित्रांनी नंतर नत्र दिल्यामुळे काय कांद्याची पात जास्त प्रमाणात वाढली. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, कांद्याची पात वाढली तर कांद्याची पात आपल्याला वाढ खुंटवायची. तर त्यासाठी काय करायचं, आपण त्याचा वापर करण्यासाठी आपण जमीन, आपल्याला लिओसिनचा किंवा चमत्कारचा वापर करण्यासाठी जमीन ओली असणं महत्त्वाचं असतं. यामुळे काय होतं, ज्या कांद्याच्या पातीमध्ये आहे हरितद्रव्याचं प्रमाण वाढतं आणि कांद्याच्या वरील म्हणजे कांदा पोसवण्यासाठी जे होय तर सूर्यप्रकाशाची जी गरज लागते त्या हरितद्रव्याच्या वाढीमुळे सूर्यप्रकाशाची गरज कांद्याला व्यवस्थितपणे घेता येते. आणि तसेच कांद्याच्या ज्या पातीमध्ये जे पाणी असतं, समजा अन्नरस वगैरे जे असतो, तर त्याचं बाष्पीभवन न होता ते पूर्णपणे कांद्यामध्ये उतरलं जातं. कशामुळे, लिओसिन चमत्कारमुळे. त्यामुळे ते वापरणं आपल्याला एकदम गरजेचं आहे. म्हणजे त्याला काय म्हणतात, वाढरोधक पण म्हणू शकतो आपण, किंवा कांद्याच्या पातीचे वाढ त्यामुळे पूर्णपणे थांबते, हे आपल्याला ग्राह्य धरावं लागेल. त्यामुळे काय होईल, जो आपल्या कांद्याच्या पातीमध्ये पूर्णपणे जो अन्नरस आहे तो पूर्णपणे आपल्या कांद्यामध्ये उतरेल. नाहीतर काय होतं, जास्त सूर्यप्रकाशामुळे याच्यामुळे त्या पातीमधील अन्नरसाचं बाष्पीभवन होतं आणि पात पूर्णपणे वाळून जाते आणि ते बाष्पीभवन होऊन हवेत चाललं जातं आणि आपला कांदा ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहतो. तर आपल्याला कांद्याची फुगवण करण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, काय असतं, कांदा फुगतो म्हणजे काय होत नाही, कांद्याचे जे पापुद्रे आहे त्यांची संख्या वाढते. त्या संख्या वाढण्यासाठी आपण या तिन्ही फवारण्यामध्ये आपण जे दिलेले आहेत कंटेंट, ते तिन्ही घेणे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यात म्हणजे मित्रांनो, प्रत्येक सांगते मी तुम्हाला, 0050 एका पंपासाठी 140 ग्राम घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला बोरॉन जे घ्यायचं आहे तर ते आपल्याला 50 ग्राम एका पंपासाठी. त्यानंतर लिओसिन म्हणजे हे संजीवक वाढ कमी करण्यासाठी वापरलं तर, किंवा चमत्कार गरज असल्यास वापरावी याची. म्हणजे आता कांद्याची पात जर का तुमची फुटाच्या आत छोटीच आहे आणि आपण जर का याचा वापर केला तर त्याचा फायदा आपल्याला जाणवणार नाही, म्हणजे वाढ तिथेच थांबून जाईल. जास्तच पात वाढली आणि ती पात खाली पडते तर मग आपण त्या अन्नरस वाचण्यासाठी आपलं ते करणे गरजेचं आहे. आणि यामध्ये मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या फुगवणीसाठी पाण्याचा रोल तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपण पाणी वारंवार देत चला, म्हणजे 7 ते 8 दिवसानंतर आपली पाण्याची पाळी आली पाहिजे. त्यामुळे कांदा फुगवण्यासाठी आपली मदत होईल. मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. मित्रांनो, आम्ही व्हिडिओ म्हणजे आमचे व्हिडिओ, काही मित्रांचं कसं असतं, व्हिडिओचे व्ह्यूज बघून किंवा सबस्क्रायबर बघून व्हिडिओला लाईक कमेंट किंवा बघतात. मित्रांनो, ते नसतं महत्त्वाचं, कंटेंट महत्त्वाचं. सो आम्ही काय पोहोचवतो आपल्यापर्यंत आणि ते आपल्याला आवडतं की नाही आवडतं, त्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.